मी वाघमोडे रणजित बाळासो. माझं गाव आहे मार्करवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9561 2899 49. तर आज आपण सिजंटा NK 6540 या वाहनाबद्दल थोडंसं शेतकरी या नात्यानं बोलायचं आहे. तर मागील खरीप हंगामामध्ये 4 ते 5 एकर या क्षेत्रावरती NK 6540 या वाहनाची मी माझी लागवड केली होती. तर या वाहनाची प्रामुख्याने वैशिष्ट्ये जे मला अनुभव आले ते आपल्या शेतकरी मित्रांना व्यक्त करायचे आहेत. तर ह्या वाहनाचं पहिलं एक असं वैशिष्ट्य की उत्पन्नाचा भरोसा. तर त्यामध्ये असं की कुठलंही वातावरणाची कुठलीही कंडिशन, पाऊस कमी अधिक झाला तरी उत्पन्नामध्ये आपला काही फरक होत नाही किंवा एक तग धरून राहून किंवा एक उत्पन्नाचा विश्वास देणारी ही अशी एक व्हरायटी आहे. दुसरं असं की ताटाची उभं राहण्याची क्षमता. तर त्यामध्ये मला मागील 4 वर्षाच्या अनुभवातून असं दिसून आलं की जो आपला परतीचा पाऊस येतो त्या परतीच्या पावसामध्ये वारा आणि पाऊस भरपूर असतं. तर ह्या वाहनाचं एक असं वैशिष्ट्य आहे की जी ह्या वाहनाची सेकंडरी रूट असते जमिनीच्या वरती, सोटमूळ म्हणतो आपण, सोटमूळ नाही, त्याच्यावरती जी रूट असते ती रूट एवढी मजबूत असते की ती जमिनीला टेकल्यानंतर ताटाचा एकदम भक्कमपणा वाढतो. भक्कमपणा मजबूती वाढते आणि अन्नद्रव्याचं शोषण करण्याची क्षमता दुहेरी होते. त्याच्यामुळं त्याचा असा फायदा होतो की परत आपल्याला एक समान आकाराची कंस भेटतात. अगदी शेंड्यापर्यंत भरलेली कंस आपल्याला पाहायला मिळतात आणि मका म्हणजे आपल्याला केल्यानंतर एक समान आकाराचे दाणे पण आपल्याला दिसतात. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला NK 6540 सिजंटा या वाहनामध्ये आढळून येतात. तर आपल्याला ह्याचं सरासरी उत्पन्न आपल्याला 36 ते 37 क्विंटल NK 6540 या वाहनाचं खरीप सीझनला आपल्याला भेटलं. तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये माझी सर्व शेतकऱ्यांना एक विश्वासपूर्ण विनंती आहे की येणाऱ्या हंगामामध्ये आपण सिजंटा कंपनीचा 6540 हा वाहन भरपूर क्षेत्रामध्ये लागवड करावा ही विनंती.